नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, डबल अकॅडमी ई लर्निंग प्लॅटफॉर्म मध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत आहे। आज आपण या व्हिडिओ मार्फत बघणार आहेत की NMMS या एक्झामचं डेट जे की आपल्या महाराष्ट्रासाठी 28 डिसेंबर आहे, त्याची मुदत संपलेली आहे का आणि बाकीच्या उरलेल्या स्टेटचे अजून पण परीक्षा फॉर्म भरायची डेट आहे का, आपण हे सगळं या व्हिडिओच्या मार्फत बघूया। तर व्हिडिओच्या शेवटपर्यंत राहून ही पूर्ण इन्फॉर्मेशन बघायची आहे। व्हिडिओला लाईक करायचा आहे, चॅनलला सबस्क्राइब करायचं आणि बेल आयकॉनला प्रेस करायचं, म्हणजेच असेच माहितीपूर्ण अपडेटेड व्हिडिओ घेऊन आपण जेव्हा येऊ तुम्हाला तसे युट्यूबवर नोटिफिकेशन येत राहणार। आपल्याकडे याच NMMS एक्झामच्या बॅचेस कंडक्ट केल्या जातात। NMMS एक्झाम म्हणजे काय, तर आपण फक्त 8वी मध्ये ही एक्झाम देऊ शकतो। 8वीच्या पहिले पण नाही आणि 8वीच्या नंतर पण नाही। तर ही एक वन्स इन अ लाईफ टाइम अपॉर्च्युनिटी आहे। तर जर तुम्हाला ही एक्झाम द्यायची असेल आणि या एक्झामचे फायदे हे आहे की तुम्हाला 60,000 रुपये 5 वर्षांसाठी मिळतात। जर तुम्हाला हा लाभ घ्यायचा आहे तर तुम्हाला हे बॅच जॉईन करायचे आहे। या बॅचेस मध्ये आपण फुल सिलेबस कव्हर करूया, त्यानंतर PYQ अनालिसिस घेऊया। सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे टेस्ट सिरीज म्हणजेच मॉक टेस्ट, जी की फुल सिलेबस कव्हर झाल्यावर आपण घेतो। त्याच्याने तुम्हाला माहिती होणार की एक्झॅक्टली त्या एक्झामचा पॅटर्न कसा आहे आणि तुमची जास्तीत जास्त प्रॅक्टिस कराल तेव्हाच ती एक्झाम क्रॅक करायचे तुमचे चान्सेस वाढणार। आणि आपण जे पण काही शिकवते ई बुक नोट्स मार्फत तुम्हाला अवेलेबल होणार आहे, म्हणजेच PDF कॉपी तुम्हाला त्याची अवेलेबल होणार आहे। या सगळ्या फॅसिलिटी सोबत तुम्हाला लाईव्ह आणि रेकॉर्डेड लेक्चर सुद्धा बघायला मिळतील। तर रेकॉर्डेड लेक्चरला तुम्ही डाउनलोड करून अनलिमिटेड टाइम बघू शकता। या सगळ्या फॅसिलिटीज तुम्ही अवेल करायसाठी या दिल्या गेलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करू शकता आणि आपली बॅच जॉईन करू शकता। चला आपण बघूया की कोणत्या कोणत्या स्टेटचे काय काय डेट्स आहे एक्झामचे। ठीक आहे, सगळ्यात पहिले आंध्र प्रदेशची 15 ऑक्टोबरला लास्ट डेट होती एक्झाम फॉर्म फिल करायची। त्यानंतर आसामची 30, बिहारची अजून पण आहे। ठीक आहे, मी ज्यांची आहे ते सांगते आहे सध्या। ठीक आहे, अजून 7 डिसेंबर 2025 पर्यंत बिहारची NMMS एक्झामची लास्ट डेट आहे, तुम्ही अजून पण भरू शकता। ठीक आहे, त्यानंतर छत्तीसगडची जानेवारी 9 पर्यंत आहे आणि गोवाची 30 नोव्हेंबर पर्यंत आहे, अजून 8 दिवस बाकी आहे। त्यानंतर बाकी सगळ्या स्टेटची ऑलमोस्ट वेकेन्सी फुल आहे लास्ट डेट। त्यानंतर आहे आपल्या महाराष्ट्राची लास्ट डेट झालेली आहे, ती होती 14 नोव्हेंबर आणि 4 नोव्हेंबर। परत आहे मिझोरमची डिसेंबर मध्ये डेट दिलेली आहे आणि बाकी पंजाब, राजस्थान आणि तमिळनाडू एवढ्या स्टेटची अजून पण लास्ट डेट फिल व्हायची आहे। तर तुम्ही जर वेगळ्या स्टेट मधून बिलॉंग करत असाल तर तुम्ही अजून पण हा फॉर्म भरू शकता। हा फॉर्म का भरायचा आहे, तर NMMS एक्झाम मध्ये आपल्याला फक्त जर तुम्ही फर्स्ट टाइम ही एक्झाम देत असेल तर मी तुम्हाला फुल इन्फॉर्मेशन देऊ इच्छिते की 60,000 तुम्हाला 5 वर्षांसाठी मिळतात, म्हणजेच 12,000 रुपये आपल्याला प्रत्येक वर्षाला मिळतात। म्हणजेच प्रत्येक पर मंथ जे म्हणतो आपण, पर मंथ आपल्याला पैसे मिळणार आहेत 1,000 रुपीज। तर या 1,000 रुपीज मध्ये आपण सपोज 1,000 रुपीज आपल्याला पर मंथ मिळणार आहे तुम्हाला। जसं की तुम्ही 8th मध्ये ही एक्झाम क्रॅक केली, 9th पासून पूर्ण 5 वर्ष तुम्हाला 1,000 पर मंथ मिळेल। त्यातले तुम्ही 500 रुपये पण इफ इन केस तुमच्या ज्या पण गोष्टींसाठी लागेल, तुम्ही 500 तुमचे सेव्ह पण केले तर 5 वर्षांमध्ये तुमच्या 60,000 मधली 30,000 तुमचे सेव्ह होणार। आणि जर तुम्ही अशा बॅकग्राऊंड पासून येत आहे की तुम्हाला त्या 30,000ची म्हणजे इम्पॉर्टन्स कळते की त्या 30,000मध्ये 12th झाल्याबरोबर तुम्हाला ग्रॅज्युएशनचे कोणाला पैसे म्हणजे तुम्ही स्वतःची जमापुंजी ती करू शकता। या प्रकारे ही एक्झाम आपल्यासाठी ऍज अ नॉलेज पण खूप कामात येणार आहे आणि पैशांच्या दृष्टीने पण कामात येणार आहे। नॉलेज साठी यासाठी की आपल्याला 7th मध्ये जो पण काही सिलेबस आहे त्याच सिलेबसवर हे क्वेश्चन्स विचारतात, प्लस 8चा हाफ सेमिस्टरचा सिलेबस राहतो। फक्त आणि फक्त या दोनच याच्यावर एक्झाम राहते, फक्त ती MCQ एक्झाम राहते जर तुम्हाला ही एक्झाम द्यायची आहे तर। आणि जर तुम्ही या सगळ्या स्टेट पासून बिलॉंग करता ज्यांची अजून पण एक्झाम लास्ट डेट नाही झालेली आहे, तुम्ही भरू शकता आणि एक वेळ आपण ट्राय करू शकतो ती एक्झाम द्यायची। अशी ही आजची इन्फॉर्मेशन होती। जर तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ तर व्हिडिओला लाईक करायचा आहे, चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, बेल आयकॉनला प्रेस करायचं आहे। आणि जर तुम्ही
8वीच्या कमी इयत्तेवाले असाल 6 किंवा 7, आपण जनरली 6 आणि 7 स्टँडर्ड पासून बॅचेस कंडक्ट करतो एनएमएमएसच्या. तर जर तुम्हाला ही एक्झाम क्रॅक करायची असेल 60,000चं तुमचं जर हा मोठो असेल, दिला गेलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करायचा आणि आपली बॅच जॉईन करून घ्यायची आहे. थँक्यू सो मच एव्हरीवन.